मित्रमैत्रिणींनो, कधीच कुणाकडं पैशाची भीक मागू नका. तुमची अडचण निघून जाईल. परंतु ज्यांनी तुम्हाला मदत केली ना, ते तुम्हाला आयुष्यभर म्हणत राहतील, मी त्याला मदत केली, त्याच्याकडे काय होतं. एकदा मी सुद्धा आहे ना, कम्प्युटर घेण्यासाठी व्हिडिओ बनवला होता. तर मला 3 तासामध्ये माझ्या अकाउंटला 9,000 रुपये आलते. पण लगेच माझे विचार बदलले, की आपण आज जर भीक मागेवानी पैसे मागितले ना, तर उद्या पब्लिक म्हणेल की आमच्याकडूनच भीक मागून पैसे कमवले आणि मोठी झाली. म्हणून मी तो 3 तासाच्या आत व्हिडिओ डिलीट केला. आणि ज्यांचे ज्यांचे पैसे आले ते माझ्या फोनपेला तर आहेतच, की ज्यांच्याकडून आले त्यांचे नावं पण आहेत. पण मित्रांनो, काय होतं माहितीये का, आपण एवढी मेहनत घेतो, एवढं कष्ट करतो, आणि जेव्हा मोठं होतो ना, त्यावेळेस ह्याच लोकांचे टोमणे आपल्याला ऐकायला भेटतात, की आम्ही तुम्हाला मोठं केलं आणि आमच्यामुळेच तुम्ही मोठे झालात. हे बघा, कोणी कोणाला आयुष्यामध्ये मोठं करत नसतं. मोठं होण्यासाठी स्वतःच कष्ट घ्यावं लागतं, स्वतःच मेहनत घ्यावी लागते. आणि अनेकांचे आशीर्वाद आपल्यासोबत असतात, भगवंताची कृपा असते. परंतु वैयक्तिकरित्या कोणी कुणाला मोठं करत नसतं. काही जण सल्ला देत असतात, काहींचा सल्ला आपल्याला कामी पडतो. परंतु प्रत्यक्षात मेहनत आणि कष्ट ही आपल्यालाच करावी लागते. त्यामुळं ज्यावेळेस गरीब असाल त्यावेळेस कधीच कुणाकडं पैसे मागू नका, भीक मागू नका. उद्या हेच लोक तुम्हाला आयुष्यभर टोमणे देत राहतील, की आम्हीच तर त्याला मोठं केलंय, आम्हीच तर त्याला मोठं केलंय. जय श्रीकृष्ण.